एकादशी म्हटलं की आपल्याला आषाढी आणि कार्तिकी एकादशी आठवते आणि डोळ्यासमोर उभी राहते ती पंढरीची वारी. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, त्यांची शिस्त, विठू माऊलीच्या भेटीची ओढ, पालख्या, दिंडी सगळंच. येत्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने थोडी एकादशीची माहिती आपणही करून घेऊयात. नमस्कार, मी सौ मृणाल मनोज गोखले. शिवाय या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. एकादशी व्रत म्हणजे नक्की काय? कुठलंही व्रत केल्याने पुण्य मिळतं हा आपला सहज भाव. पण एकादशी व्रत केल्याने संपूर्ण समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना सर्व लाभ होतात. हिंदू धर्माच्या महिन्यांप्रमाणे प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. पहिल्या पंधरवड्यात स्मार्त ही शंकराची आणि दुसऱ्या पंधरवड्यात भागवत ही विष्णूची एकादशी येते. हिंदू धर्माच्या सर्व मासातील तिथी चंद्राच्या भ्रमणावर निर्मिलेल्या आहेत. अमावास्या ते पौर्णिमा त्यांच्या मधल्या पंधरवड्यास शुक्ल पक्ष आणि पौर्णिमा ते अमावास्या यांच्या मधल्या पंधरवड्यास कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं. यात चांद्रवर्षाप्रमाणे प्रतिमासाला 2 एकादशी येतात. आपल्या पौराणिक कथांमध्ये एक वैचारिक सूत्र असते. त्याचप्रमाणे त्यांमध्ये मानवावर संस्कार करण्याचीही क्षमता असते. इतकेच नव्हे तर या व्रतवैकल्यांमध्ये मानवाला कल्याणकारी असे विज्ञानही लपलेले असते. आपले शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी बनलेले असून या पंचमहाभूतातील पंचतत्वे आपल्या शरीरात कार्यरत असतात. या सर्वांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. वातावरणातील असंतुलन आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते. त्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यासाठी एकादशी व्रत करणे महत्त्वाचे आहे. एकादशीनंतर पौर्णिमा आणि अमावास्या या 2 तिथी येतात. त्यावेळी आकाशात पूर्ण चंद्र आणि अस्तंगत चंद्र असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्याप्रमाणे तो जलावरही परिणाम करतो. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना समुद्राला येणारी भरती, ओहोटी ही चंद्राच्या समुद्रातील पाण्यावर होणारा परिणाम दर्शवते. त्याचप्रमाणे भूपृष्ठावरील आणि मानवी शरीरातील पाणी यावरही चंद्राचा परिणाम होत असतो. शरीरातील जलतत्व आणि मन यावर चंद्राचा परिणाम झाल्यामुळे फेफरे येणे, फिट्स येणे, शरीर कमकुवत होणे इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर निरोगी आणि प्रतिकारक्षम बनवण्यासाठी आणि चंद्राच्या कारकत्वाला प्रतिकार करण्यासाठी एकादशीचा उपवास आरोग्याला आवश्यक आहे. आता आपण एकादशीचे प्रकार, वैशिष्ट्ये, व्रताचे महत्त्व, त्याचे लाभ, करण्याची पद्धत याविषयीची माहिती घेऊया. एकादशीची स्मार्त आणि भागवत असे 2 प्रकार आहेत. हे आपण आधी पण ऐकले. ज्यावेळी एका पक्षात हे 2 भेद संभवतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी असे लिहिलेले असते. शैव लोक म्हणजेच जे शंकराला मानतात ते स्मार्त एकादशी, तर वैष्णव लोक म्हणजेच जे विष्णूला मानतात ते भागवत एकादशी पाळतात. प्रत्येक महिन्यात 2 याप्रमाणे वर्षात 24 एकादशा येतात. त्यांची नावे येथे देत आहे. महिन्यातील दोन्ही एकादशा करणे उत्तम, पण शक्य नसल्यास निदान शुद्ध एकादशी तरी करावी. आता एकादशीची वैशिष्ट्ये बघूया. सर्व व्रतांतील हे एक मूलभूत व्रत आहे. इतर व्रतांप्रमाणे हे व्रत संकल्पाने विधीपूर्वक चालू करावे लागत नाही. काळानुसार प्रत्येकातील सत्व, रज आणि तम गुणांचे प्रमाण पालटत असते. एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमात्रांची सात्विकता सर्वाधिक असते. त्यामुळे यावेळी साधना केल्यास त्याचा जास्त लाभ होतो. आता व्रत करण्याची पद्धत बघूया. एकादशीला काहीही न खाता केवळ पाणी आणि सुंठ साखर घेतल्यास ते सर्वोत्तम आहे. ते शक्य नसल्यास उपवासाचे पदार्थ खावे. एकादशीला पूर्ण उपवास करून दुसऱ्या दिवशी तो सोडावा. आता उपवासाचे पदार्थ खायचे म्हणजे थाळीभर जेवण वाढून घेऊन खायचं नाही. पोटापुरतं ज्यांना झेपत नाही त्यांनी थोडंसं काहीतरी आहार घ्यायचा आहे.
आता येणारी ती आषाढी एकादशी. 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी म्हणजेच देवांच्या निद्रेची आणि वद्य पक्षातील एकादशीला कामिका एकादशी असे म्हणतात. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असे म्हणतात. कामिका एकादशी ही मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे. ही पुत्रदायी एकादशी आहे. याचा थोडक्यात इतिहास पाहू. पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री म्हणजेच आवळी या वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या बाहेर दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी सर्व प्राणीमात्रांची सात्विकता वाढत असल्याने त्या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो. आता व्रत करण्याची पद्धत बघूया. आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त राहायचे. एकाच वेळी जेवण घ्यायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुळशी वाहून विष्णूपूजन करायचे. संपूर्ण दिवस उपवास करायचा. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला म्हणजे दुसऱ्या दिवशी वामनाची पूजा करून पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री विष्णूची पूजा केली जाते व अहोरात्र तुपाचा दिवा लावला जातो. आता एकादशी व्रताचं महत्त्व बघूया. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे काय महत्त्व सांगितले आहेत ते बघूया. अश्वमेध सहस्राणि राजसूय शतानि च एकादश्युपवासस्य कलाम नार्हन्ति षोडशीम. म्हणजे अनेक सहस्त्र अश्वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ ज्यांना एकादशीच्या उपवासाचा 16व्या कले इतकेही महत्त्व नाही. एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या विष्णुतत्वामुळे वायुमंडल विष्णुतत्वयुक्त लहरींनी भारित असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णुतत्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते. म्हणून आपण तुळशीच्या जास्तीत जास्त सान्निध्यात राहावे व श्री विष्णूला तुळशी वाहाव्यात. आता आपण लाभ काय एकादशीचा ते बघूया. एकादशी ही स्वर्ग देणारी, मोक्ष, आरोग्य आणि चांगली भार्या तसेच चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीचे बरोबरी करता येणार नाही असं म्हटलं जातं. एकादशीला हरिदिन म्हणजे विष्णूचा दिवस असंही संबोधलं जातं. आता एकादशी म्हटल्यानंतर आषाढी आणि कार्तिकी एकादशी जी सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते आणि त्याचबरोबर समोर येते ती पंढरपूरची वारी. अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर. असं म्हटलं जातं की वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्या संदर्भातली एक ओवी आहे. आधी रचिली पंढरी नंतर वैकुंठ नगरी. संत नामदेव महाराजही त्यांच्या अभंगात म्हणतातच, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. श्री विष्णूचे कलियुगातील सगुण रूप म्हणजे साक्षात पंढरपूरची विठ्ठल मूर्ती. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि भागवत धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी नामदिंडीची अर्थात पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली. विठुरायाच्या नामगजरात निघणाऱ्या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तीचे मन, तन आणि धन सर्व काही देवाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूल देहही चंदनाप्रमाणे दिसतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात. संत ज्ञानेश्वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला. तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे
पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृत अवस्थेत आली आहे. वारकरी रामकृष्ण हरी असे नामसंकीर्तन सतत करत पंढरीस जातात. कलियुगात ईश्वराची कृपा संपादन करणाऱ्या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात तेव्हा ती समष्टी साधना होते. वारीमध्ये व्यष्टीसह समष्टी साधनाही होते आणि सर्व जीवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते. या तीर्थाचा महिमाच असा आहे. येथील भक्तांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते. एकादशी आणि पंढरपूरची वारी याविषयी बोलण्यासारखे अजूनही पुष्कळ आहे, पण व्हिडिओ फारच मोठा होत जाईल, म्हणून तुर्तास आवरणे योग्य असे समजून इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूच. तोवर रामकृष्ण हरी.